अ, तर सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आशा करतो की आपला जो काही सण आहे दिवाळीचा सण, त्या सणामध्ये तुम्ही खूप एन्जॉय केला असेल, आपल्या नातेवाईकांना भेटला असेल, लहान मुलांना वेळ दिला असेल आणि तुमची जी काही सुट्टी आहे ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केली असेल. तर आजचा जो काही विषय आहे तो आहे भावना. आणि याच्यात आपण भावना म्हणजे भावना व्यक्त का करायच्या आहे त्याच्याबद्दल बघणार आहोत. त्याचबरोबर आपण काही गोष्टी, एक नकाब नावाची एक छोटी कविता आहे मार्शल रोझनबर्ग यांच्या पुस्तकातली, ती पण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण काही इंटरॅक्शन पण करणार आहोत भावनाला धरून. तर आत्ताच आपण जो काही उत्सव साजरा केला त्याच्यामध्ये आता जसं मी सांगितलं, तुम्ही सगळ्या नातेवाईकांना भेटला असाल आणि एक प्रकारे आनंद अनुभवला असेल तुम्ही. तर असाच एक उत्सव आपण आता साजरा करत आहोत आणि तो आहे NVC ची भाषा शिकून घेण्याचा. आणि त्याच्यामधला त्या उत्सवाचा एक खूप महत्वाचा भाग आपण आज बघणार आहोत, तो म्हणजे भावना. तर मार्शल रोझनबर्ग असं म्हणतात की बऱ्याच वेळेला जसा आजचा व्हिडिओ पण आपण बघितला असेल आणि रोलो मै हेच म्हणतात की एखादा संवेदनशील व्यक्ती आपल्या भावना अशा ओळखतो जसं संगीतातल्या वेगवेगळ्या धून. पण रोलो मै असं पण म्हणतो की खूप सारे लोक ते धून ऐकण्याऐवजी ते एक बिगुलाच्या आवाजासारखाच ऐकत असतात. तर असं का होतं? कारण आपल्यावर असे काही संस्कार झालेले ज्याच्यामुळं आपण आपल्या हृदयाची जी काही नैसर्गिक जी वाटणारी भावना आहे ती शब्दात व्यक्त करण्याऐवजी आपण आपले विचार सांगत असतो. आणि याच्यामध्ये आपण तेच बघणार आहोत की आपल्याला काय वाटतं एखादं वाक्य किंवा प्रसंग याच्यानंतर एका शब्दात भावना मांडायच्या आहे, पण आपण तसं न करता आपण विचार मांडतो. तर हे सेशन सुरू करण्यापूर्वी मी सगळ्यांना फक्त ह्याच्या काही सुट्ट्या तुमच्या गेल्या, दिवाळी तुम्ही साजरी केली, या साजरे केल्यानंतर तुम्हाला आणि हे जो काही विषय ऐकला त्यानंतर तुमच्या मनात काहीतरी भावना उत्पन्न झाल्या असतील. तर एकेकाने प्रत्येकाने कृपया सांगायचं की तुम्हाला आत्ता कसं वाटतंय, आत्ता तुमच्या मनामध्ये काय भावना आहे. किंवा हे जो काही व्हिडिओ बघितला असेल तर मी सगळ्यांचे नावं घेईल आणि सगळ्यांनी आपला ऑडिओ ऑन करून सांगायचं की तुम्हाला कसं वाटतंय. तर मी पूर्वाजींना विनंती करेन की त्यांनी आपल्या भावना सांगाय एका शब्दात. उत्सुक आहे मी. उत्सुक. थँक्यू. त्यानंतर जयदीप. जयदीप आवाज येते? ठीक आहे. नानाजी. हाँ, दीप्ति जी तुम्हाला आवडेल सांगायला? मैं पहली बार ज्वाइन की हूँ और मुझे भी उत्सुकता है, रोचकता है जानने को. थँक्यू जी. नाना. वेलकम नानाजी. नानाजी पण मला वाटतं पहिल्यांदाच आहे. येस येस येस. खरं तर मला पण उत्सुकता आहे सर. NVC शिकण्याची वगैरे खूप उत्सुकता होती आणि ग्रुप दिसला तर मी लगेच जॉईन केला आणि येस ते व्हिडिओ बघितला मी. खूप छान मेसेज वाटला मला तो की आपण कशा पद्धतीने रिॲक्ट झाला पाहिजे संगीतासारखं, नाही. तर नेमकं कसं राहील हे माझ्यासाठी पण नवीन आहे. थँक्यू. जयदीप आणि रागिनी तुमच्यापैकी कोणी? जयदीप ने मैसेज रखा है चैट में कि वो ट्रैवल कर रहे हैं तो थोड़ी देर अच्छा. बाद बोलेंगे. अच्छा अच्छा. रागिनी या फिर योगेश?
येस रागिनी एक्साइटमेंट। एक्साइटमेंट, यस, थैंक यू। राजेश और रीना जी, आप में से कोई? मला आनंद वाटते की आज तो हंसराज आप लीड कर रहे हैं। येस, थँक यू। आणि राजेश? येस, मी म्हणजे कुतूहल वाटतंय मला आणि मी आनंदी होतो त्या दिवाळीच्या काळात. दिवाळीच्या, येस, तर थँक्यू। तर आपण मग तेच बघणार आहोत। झाली आहे, संगीता आहे आणि योगेश हा, योगेश। संगीता का भी सांगायला का? हा, संगीताजी तुम्हाला आवडेल सांगायला? आता कोणती भावना आहे? योगेश जी, संगीता जी? हंसराजजी, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसली भावना आहे? मी थोडा, येस, मी थोडा नर्वस आहे, कारण भावनांचा मुद्दा शिकवण्यासंदर्भात जी काही तयारी करायची होती तिला मला वेळ मिळाला नाही, म्हणून थोडा मी नर्वस आहे, पण बघूया काय होतं आता। थँक्यू। आपणच आहोत ना, आपणच सारे आहोत। येस। तर NVC ची जी काही भाषा आहे, हृदयाची भाषा आहे, तिचा उत्सव मनवण्यासाठी आपण आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या किंवा त्या व्यक्त करणं का गरजेचं आहे हे आपण बघणार आहोत। आणि मार्शल असं म्हणतात की बऱ्याच वेळेला महत्व कशाला दिलेलं आहे, तर महत्व हे विचार करण्याच्या पद्धतीला दिलेलं आहे। आणि विचार करण्याच्या पद्धतीला दिल्यामुळं बऱ्याच वेळा जेव्हा आपण म्हणतो की मला वाटतं, आणि त्यानंतर जेव्हा आपण जे काही व्यक्त करतो तर त्या खऱ्या अर्थाने भावना नसतात, तर ते आपले विचार असतात। आणि म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती मला असं वाटतं असं म्हणून जे काही बोलतो, त्यानंतर जेव्हा तो भावनांच्या ऐवजी विचार व्यक्त करतो, तर त्यावेळेला जो काही ऐकणारा व्यक्ती आहे तो जेव्हा त्याला त्याची खरी जी काही भावनिक अवस्था ती कळत नाही, आणि त्याच्यामुळं पण संपर्कामध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण होतो। तर मार्शल रोजनबर्ग एक उदाहरण त्यांनी सांगितलंय की त्यांच्या वर्कशॉपमध्ये एक महिला आली, जी असंतुष्ट महिला म्हटले त्यांनी त्यांना, आणि आपल्या पतीला घेऊन ती आली, आणि घेऊन आल्यानंतर तिने सांगितलं की माझे जे काही पती आहे ते एखाद्या भिंत असावी, दिवार सारखं उभं असतं म्हणे माझ्या, जेव्हा पण मी त्यांच्याशी बोलते तेव्हा एखाद्या जशी भिंत असते, शांत, काहीच बोलत नाही, काहीच प्रतिक्रिया नाही, असा तो व्यवहार करत असतो। आणि मार्शलने जेव्हा त्यांना विचारलं की मग तुमच्या भावना काय आहे, आणि मग ते म्हटले की आत्ताच सांगितलं ना की ते माझ्याशी बोलतच नाही, भिंतीसारखे उभे असतात म्हणे। हे ऐकल्यानंतर तिचं जे काही मिस्टर होते ते निराश झाले, हतोत्साहित झाले, निराश होऊन दुःखी झाले, आणि घाताची घडी होऊन शांत बसले, शांत उभे राहिले। आणि हे पाहिल्यावर त्या महिलेने सांगितलं की हे बघा, हे असंच करता नेहमी। आणि मार्शल रोजनबर्ग त्यांना म्हटले की जेव्हा ते काही असं वागतात त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही एकाच शब्दात सांगू शकता का? आणि तिने पुन्हा स्टोरी केली की मला वाटतं की माझ्यामध्ये इंटरेस्टच नाही। मार्शलने त्यांना परत थांबवलं आणि म्हटले की नाही, हा तुमचा परत त्यांच्याबद्दलचं एक मत झालं, एक शब्द सांगा, भावनांचा फक्त आपण एकच शब्द वापरत असतो, जसं वाईट वाटतंय, किंवा मला आपुलकी पाहिजे, मला जवळीक पाहिजे, अशा पद्धतीने। तर ह्या उदाहरणामधून आपल्याला हेच दिसतं की बऱ्याच वेळेला आपली भावनिक स्थिती सांगण्यासाठी आपण जेव्हा आपला हृदयापासून निघालेल्या भावना सांगण्याऐवजी आपण जेव्हा विचार सांगतो, तर त्यावेळेला जे काय आपली गरज आहे ती पूर्ण होण्यासाठी समोरचा व्यक्ती आपल्याला
मदत करत नाही, उलट ती आपली गरज अपूर्ण राहते आणि जो काही संबंध आहे तो आणखी बिकट होत असतो. तर मग जो काही दुसरा घटक आहे तो काय आहे? तर तो एकदम स्पष्ट आहे, की जेव्हा आपण एखादी घटना ऐकतो किंवा अ, वाक्य ऐकतो, त्यावेळेनंतर आपण आताच बघितलं, की आपण निरीक्षण करतो. ते काय बोलले, ते काय वागले हे आपण शब्दात सांगतो. त्याच्यात मूल्यांकन मिसळत नाही. त्याच्यानंतर आपण लगेच काय करतो, तर हे पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटलं, हे आपण शब्दामध्ये सांगतो. त्यालाच आपण भावना असं म्हणतो. तर तिसरा जो काही घटक आहे गरज. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं, की ह्या भावना कुठून निर्माण होतात? तर आपल्या भावना या 2 प्रकारच्या असतात. एक तर त्या सुखद असतात किंवा त्या दुःखद असतात. तर जेव्हा आपल्या गरज पूर्ण होते, तर तेव्हा आपल्याला काही सुखद अनुभव येतात, भावना येतात आणि जेव्हा आपली गरज पूर्ण होत नाही, तर त्यावेळेला दुःखद भावना आपल्यामध्ये निर्माण होत असतात. तर जेव्हा आपण भावना व्यक्त करत असतो, त्यावेळेला जर त्या सुखद असतील, तर त्यावेळेला असं समजायला काहीच हरकत नाही, की आपली कुठलीतरी गरज पूर्ण झालेली आहे किंवा ज्या वेळेला आपल्या भावना दुखत असतात, तर त्यावेळेला असं समजायला काही हरकत नाही, की आपली कुठलीतरी गरज अपूर्ण राहिलेली आहे. आणि म्हणून भावना या आपल्या पूर्ण किंवा अपूर्ण गरजांची पासून निर्माण झालेल्या असतात आणि म्हणून त्या खूप महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यामुळे तुमची गरज पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एक तुमची भावनिक परफेक्ट परिस्थिती सांगायला ते शब्द तुम्हाला मदत करत असतात. तर प्रश्न तोच आहे, मी आता सकाळपासून जेव्हा मी बघत होतो, तर मराठीमध्ये खूप कमी शब्द मला सापडले. ॲज कंपेअर टू इंग्लिशमध्ये खूप सारे शब्द आहे भावनांची स्थिती दाखवण्यासाठी. पण त्याचं मी जेव्हा ट्रान्सलेट करत होतो, तर त्यावेळेला मला असं लक्षात आलं, की मराठीमध्ये खूप कमी शब्द आहे, जे आपली परफेक्ट भावनिक स्थिती सांगायला अ, उपयोगी पडतात. तरी पण असं मला वाटतं, की लोकांना नाव ठेवायला आपल्याकडं खूप सारे शब्द असतात. मार्शल रोझनबर्गच्या पुस्तकातलं हे वाक्य मला खूप आवडलं. ते असं म्हणतात, की लोकांना नावं ठेवायला आपल्याकडं खूप सारे शब्द असतात, पण आपली भावनिक स्थिती सांगायला आपल्याकडं खूप कमी शब्द असतात. तर आणि मग महत्वाचं काय? तर महत्वाचं काय? विचार करण्याची योग्य पद्धत. याला आपण महत्व दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच जेव्हा आपण बुद्धीने विचार करतो, बुद्धीने विचार करायला आपण शिकलेलो आहोत आणि म्हणूनच आपण दुसऱ्याच्या दृष्टीने काय योग्य आहे, असे विचार मांडण्यामध्येच आपण आपला मेंदू चालवत असतो. आणि म्हणूनच आपण जी काही नैसर्गिक आपली सवय आहे, लहानपणापासून आपण जी शिकलेली असतो, तर खूप सोपी गोष्ट आहे म्हणजे खरं म्हणजे. आपण लहानपणापासून असं नैसर्गिक भावना व्यक्त करायला करतच असतो. पण हळू-हळू आपण अशा काही गोष्टी शिकतो, असे काही आपल्यावर संस्कार होतात आणि त्यावेळेला आपण ठरवतो, की नाही आपले विचार सांगणं महत्वाचं आहे. योग्य विचार करणंच महत्वाचं आहे आणि हळू आपण ती नैसर्गिक जी काही अ, आपल्यात इनबिल्ट आलेली आपल्या जे काही गोष्ट आहे ती हळू आपण विसरलेलो असतो. उदाहरणार्थ आपण लहानपणी एखादी आपण कला शिकलेली असतो. चित्रकला किंवा गायन शिकलेलं असतं किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट शिकलेलं असतं. पण नंतर काय होतं, की नंतर मग आपल्याला जबाबदाऱ्या येतात. आपण शिक्षण घेतो किंवा आपण आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायासाठी काहीतरी करतो आणि हळू आपल्या कलेला आपण कमी वेळ देतो आणि एक वेळ अशी येते, की आपण ते करणं विसरून गेलेलो असतो आणि मग कोणीतरी म्हणतो, "अरे तुम्ही फार छान चित्र काढायचे, आता काढा." तर आपल्याला ते जमत नाही कारण सराव झालेला नसतो. किंवा ते म्हणतात, की "तुम्ही फार छान बासरी वाजवायचे, आता एखादं गाणं वाजवून दाखवा." तर ते म्हणतात, की "आता मला जमणार नाही." कारण आपण त्याचा सराव करायचा विसरून गेलेलो असतो. तर भावनांचं पण तसंच झालेलं आहे, की लहानपणापासून आपण जे काही भावनांचे शब्द वापरत असतो, तर त्यावेळेला आपण खूप सहज आणि नैसर्गिकपणे मांडत असतो. पण जसं आपण मोठं होतो, तसं आपण बुद्धी अ, विकसित करतो, विचार खूप गोळा करतो, खूप साऱ्या गोष्टी घेतो आणि मग आपण एक वेळ अशी येते, की आपण फक्त विचारच मांडत असतो. तुला कसं वाटलं? हे बघून तुला कसं वाटतं? निसर्गामध्ये जातो आपण आणि एखादा विचारतो, तर आपल्याला कसं वाटतंय? तर तिथं आपण म्हणतो, की इतका सुंदर निसर्ग आहे, की असं वाटतं, की याच्यावर कविता करावी. एक मोठा असा छानसा विचार आपण सांगून मोकळा होऊन जातो.
पण भावनिक स्थिती सांगायला आपण आपल्याला जमत नाही, कारण आपण त्याचा सरावच केलेला नसतो. आणि म्हणून मार्शल रोझनबर्ग म्हणतात की जर का तुम्हाला जीवनाशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या योग्य भावनिक स्थिती ओळखायची खूप गरज आहे. जसं भौतिक जगामध्ये आपल्याला डिक्शनरी मधले बरेच शब्द माहीत असलेले पाहिजे असतात, तर आपण म्हणतो की हा हुशार आहे, क्लेवर आहे. तसंच जेव्हा आपण नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकतो, हृदयाची भाषा शिकतो किंवा आपल्या करुणेपर्यंत पोहोचायचा आपण जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा मार्शल असं म्हणतात की आपल्याला खूप साऱ्या भावनांच्या शब्दांचे वापर करता आला पाहिजे. त्याची लिस्ट आपण वाढवली पाहिजे. आणि म्हणूनच मी म्हटलं की जेव्हा मी सकाळीपासून बघत होतो मराठीतले शब्द, तर मला आढळलं किंवा मला जाणवलं की खूप कमी शब्द आहेत. तर असंच एक उदाहरण आपण मार्शल रोझनबर्गच्या याच्यातून बघणार आहोत आणि त्यानंतर एक छोटीशी कविता ऐकून मग त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मग अपूर्ण गरजा आणि पूर्ण गरजा याच्यातून निर्माण झाल्या ज्या काही भावना आहेत त्या कशा असतात, त्याच्याबद्दल आपण एक रोल प्ले म्हणा किंवा आपण एकमेकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर एक छोटीशी गोष्ट अशी आहे की मार्शल रोझनबर्गच्या पुस्तकात जेव्हा मी वाचली, तर त्यावेळी असं नाही की आपल्या भावना या सुखद आणि दुःखदच असतात, तर आणखी एक प्रकारच्या भावना असतात, त्या म्हणजे तटस्थ. तेव्हा आपण सुखद पण नसतात आणि दुःखद पण नसतात. तर तिसऱ्या प्रकारच्या पण भावना असतात ज्या असतात तटस्थ. एखादा शोक व्यक्त करून 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 खूप रडून झाल्यानंतर आपला एक वेळा स्थिर होतो आपण, आणि त्यावेळेला जर विचारलं की तुम्हाला दुःख वाटतंय का, तर त्यावेळेला त्याला दुःख वाटत नसतं, पण त्याला सुख पण वाटत नसतं, पण तो एक प्रकारे स्थिर असतो आणि कुठलीही भावना नसते त्यावेळेला. तर तशी पण एक अवस्था असते ज्याला मार्शल रोझनबर्ग म्हणतात की तिसरा प्रकार येतो की सुखदही नसतात आणि दुःखदही नसतात, अशी पण ती स्थिती आपल्या मनाची कधी कधी होत असते. तर असाच काहीसा अनुभव या स्टोरीमध्ये मी वाचला. तर एक जो मुलगा होता तो आपल्या रूम पार्टनर सोबत राहत होता, पण त्याचा जो काही रूम पार्टनर होता तो खूप मोठ्याने स्टेरिओ वाजवत होता. त्याचा जो काही म्युझिक सिस्टम आहे खूप जोराने वाजवत होता आणि त्यामुळे तो खूप त्रस्त झालेला होता. आणि मग त्याला जेव्हा विचारण्यात आलं, मार्शलने त्याला विचारलं की तुम्हाला काय वाटलं मग जेव्हा तो मोठ्याने स्टेरिओ वाजवत होता, तर तो जो काही मुलगा होता तो म्हणाला की मला असं वाटलं की असं करणं उचित नाही. मार्शल बोलले की अरे ही काही तुझी भावना नाहीये, हे तुझं मत झालं, तर तुला काय वाटलं ते सांग. तर मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की समजा तो मुलगा तुम्ही आहात, म्हणजे तुमचा पार्टनर मोठ्याने स्टेरिओ वाजवतोय आणि तुम्हाला त्याचा त्रास होत आहे, तर अशा वेळेला तुमच्या मनात कुठली भावना निर्माण झाली असते? तुम्हाला काय वाटतं? पूर्वाजी? अस्वस्थ होईन मी, त्रास होईल, राग येईल, थोडा हतबलता पण आहे की कसं सांगू. थँक्यू. छान छान सांगितलं तुम्ही. अजून एखाद दुसऱ्याला कोणाला सांगता येईल की? संगीताजी? हाँ, टेंशन आएगा, सिर दर्द होगा और गुस्सा जरूर आएगा. जब अपन मूड नहीं है सुनने का तो गुस्सा आएगा. राग येईल, टेन्शन येईल. संगीता जी नहीं है ग्रुप में अभी. अच्छा अच्छा. ठीक है. रीना जी भी कह रही है कि गुस्सा आएगा. हाँ, मुझे भी लग रहा है थोड़ा, यानी गुस्सा तो आएगा ही. क्योंकि वो एक्सपेक्ट नहीं कर रहे हैं अपन, और वैसे हो जाता है क्या? यस. हाँ. और गुस्सा करने के बाद थोड़ी निराशा भी लगती है कि क्यों लोग समझते नहीं है, क्यों इनसेंसिटिव है,
तो ऐसे लेबल भी चालू हो जाता है, जजमेंट भी चालू हो जाता है और निराशा महसूस होती है. येस. हा, तर आपल्याला आपण त्यांच्यावर आरोप पण लावतो की का असं लोक असं वागतात, किंवा त्यांना कळत नाही का की लोकांनाही शांती हवी. येस. तर मग हेच आहे. बाकी ठीक आहे मग. काय सुटलो का अडकलो काय माहिती भाऊ तिच्या आईला. थोडं त्याच्या बियॉन्ड जाऊन तेच की हा चिडचिड होईल आपली, जसं मॅडमांनी सांगितलं जजमेंटल होतो आपण. येस. येस, आपल्याला चिडचिड होईल. तर आपण आता हेच बघणार आहोत मग की काही गरजा आहे ज्याच्यामधून आपल्या काही भावना निर्माण होतात. तर त्या गरजांना धरून आपल्या कशा भावना निर्माण होतात हे पण आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपण एक मार्शल रोझनबर्ग यांची एक छोटीशी कविता आहे, ती आपण बघणार आहोत आणि त्या कवितेनंतर पण आपण पुन्हा आपल्या प्रतिक्रिया घेणार आहोत. तर सगळ्यांना आवडेल ही कविता ऐकायला, जी हिंदीमध्ये आहे. येस, तर आपण ती कविता ऐकूया. त्या कवितेचं नाव आहे नकाब, हिंदीमधून आहे ती. मुखवटा. हमेशा नकाब, दुबले पतले हाथ में हमेशा नकाब, उसके चेहरे पर लगा हुआ, हल्के से पकड़ा है कलाई ने, यह काम उसी का है. कभी थरथराहट होती, कभी उंगलियां कंपित होती, फिर भी कायम धरा है हल्के से कलाई के सहारे. कितने साल हुए मन में ये सवाल है, पूछने की हिम्मत नहीं. फिर एक दिन बड़ी भूल हुई, नकाब के पीछे देखा मैंने. क्या देखा? उसे चेहरा ही नहीं था, वह मेरे लिए बस हाथ ही रहा, नकाब धरा हुआ सलीके से. तर कविता इथं संपलेली आहे आणि मार्शल म्हणतात की हे अनभिज्ञ म्हणजे अज्ञात व्यक्तीने लिहिलेली कविता आहे. तर ही कविता ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटलं हे सांगायचंय आणि त्यानंतर आपण पुढचा एक भाग बघणार आहोत. तर कुणाला आवडेल पहिल्यांदा सांगायला की ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, ही कविता कशी वाटली? यस, जयदीप जी. लाइन थोड़ी अजीब सी लगी कि चेहरा ही नहीं था, डरा हुआ हाथ थे केवल, थोड़ा अचंभा लगा. येस, अचंबित झालं. येस. अजून कोणाला? मी बोलू? येस येस, बोला बोला बोला. आता माझं वय बरंच झालेलं आहे आणि या म्हणजे उतार आयुष्यात म्हटलं तरी चालेल. आता मी माझा शोध घेतेय, कारण मी कोण आहे हे मलाही माहित नाही. म्हणजे जसं हे मुखवटा म्हटलं तसं हा रोल तो रोल करत खरंच कोण आहे मी, या शोधात माझे गेले काही 5-6 महिने चालू आहेत आणि हा कठीण प्रवास आहे. मी हरवले असं मला वाटतं काही काही वेळेला. आणि सगळं असताना सुख आहे, एज्युकेशन आहे, सगळं आहे, पण मी कोण आहे विचारलं तर मला ह्याचं उत्तर नाहीये. तुम्ही म्हणता तसं मुखवट्या मागे, रोल्स मागे मी हरवलीये. आता मी माझ्या शोधात आहे आणि मला खरंच काय हवंय, खरं काय वाटतंय या शोधात आहे मी. आता तरी हवंय मला. थँक्यू. येस, पूर्वाजी, तुम्ही जेव्हा हे म्हणत होते तेव्हा पण मला पण तेच वाटतंय कधी कधी. म्हणजे आता आम्ही एका धार्मिक शिबिरात गेलो होतो आणि तिथं मला माहित नाही की काय झालं, पण थोडा उदास पण होतो मी. आणि मला राजेशने विचारलं की काय विचार करतोय, आणि मी म्हटलं मला त्याचं सांगताच आलं नाही. आणि मी त्याला म्हटलं की मी म्हणजे माझं काय झालं, माझा 40वा वाढदिवस त्या दिवशी होता आणि मी विचार करत होतो की 40 वर्ष झाले मला आणि अजून पण माझं प्लॅन चाललंय की आता आपण असं करू,
मी एक मिनिट मी चार्जिंगला लावतो आणि परत हे होतो. माझा व्हिडिओ बंद करतो मी. तर त्यावेळेला मी हेच विचार करत होतो की काय म्हणजे बऱ्याच वेळा जीवनामध्ये असे काही प्रसंग येतात आणि त्यावेळेला आपण कन्फ्युज असतं की आता पुढं काय किंवा आतापर्यंतचं काय असं वाटत असतं. तर थँक्यू पूर्वाजी, तुम्ही पण तसा अनुभव घेत आहात. कारण सगळ्यांना तसा अनुभव येतो की माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे मग आता, किंवा आता काय होईल. तर अजून मी काही लोकांना विचारू इच्छितो की तुम्हाला काय वाटतं मग. अजून काही लोकांना मला विचारायला आवडेल की ही कविता ऐकल्यावर काय वाटलं. यस, जयदीपजी, नानाजी. दीपाली. सर मी प्रॉपरली ऐकू शकलो नाही, तर तुम्ही मेसेज मध्ये शेअर करू शकता काय? हा, येस येस, मेसेज मध्ये आता मी शेअर करू शकत नाही, पण मी थोडक्यात परत सांगू शकतो मराठीत. हो चालेल की चालेल. एक नकाब धरलेला व्यक्ती त्यांनी पाहिला. एका हाताने तो नकाब धरलेला आहे, मुखवटा धरलेला आहे आणि खूप पद्धतशीर तो धरलेला आहे. तो कधी थरकाप करत होता, कधी हालत होता, पण मनगटाच्या सहाराने त्याने तो नकाब धरूनच ठेवला होता. आणि एक वेळ अशी झाली की असं वाटलं की त्या नकाबच्या मागे कोण आहे बघावं. आणि मग त्यांनी नकाबच्या मागे जेव्हा बघितलं, त्या मुखवट्याच्या मागे बघितलं, तर त्यांना असं दिसलं की तिथं कोणीच नव्हतं. तो नकाबच होता फक्त धरलेला, खूप पद्धतशीरपणे. अशा अर्थाची कविता होती. आता सांगा कशी वाटलं ते ऐकून. मला वाटतं की त्या म्हणजे काहीतरी एक मनामध्ये काहीतरी विचार निर्माण झाले आणि ते त्या भावनांमध्ये त्याचं रूपांतरण झालं की काहीतरी आहे नाही का. आणि मग काय म्हणतात त्याला. हा, तर इथं आपल्या भावनांना धरून असं म्हणायचं कदाचित मार्शलला, की बऱ्याच वेळेला आपण जे काय सत्य परिस्थितीत आहोत, आपल्या ज्या हृदयात चाललेलं आहे, ते आपण बऱ्याच वेळा सांगूच शकत नाही. आपल्याला त्याचे शब्दच सापडत नाही. त्याच्याऐवजी आपण बऱ्याच वेळेला आपल्या बुद्धीचा वापर करून आपण विचार सांगत असतो. आणि विचार सांगितल्यामुळे समोरच्याला ते स्पष्ट होत नाही नेमकं काय म्हणायचं याला, आणि म्हणून त्याचं जे म्हणणं ऐकलं जात नाही. त्याच्या काही गरजा आहे त्यापर्यंत आपण समोरचा व्यक्ती पोहोचू शकत नाही. तर खरं म्हणजे पाहिजे काय सगळ्यांना, किंवा एक मराठीमध्ये एक सिरियल चालू आहे खूप सुंदर, त्याचं नाव आहे की सुख म्हणजे काय, नक्की काय असतं. आणि मी जेव्हा विचार करत होतो की काय असेल माझ्या पद्धतीने सुख म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा ज्याच्याकडे ज्याचा अभाव असतो ते त्याला जेव्हा मिळतं तर त्याला वाटतं की सुख मिळालं. म्हणजे एखादा त्याच्याकडे पैसे नाही, गरीब आहे, त्याच्याकडे जेव्हा खूप पैसा येतो तेव्हा तो म्हणू शकतो की मी सुखी झालो आता पैसा आला. किंवा एखाद्याला निवांत पाहिजे असेल, सुट्टी पाहिजे असते, एखाद्याला खूप बिझी असतं त्याला सुट्टी मिळते, मग त्याला सुट्टी जेव्हा मिळते तेव्हा तो म्हणतो हा मी सुख म्हणजे सुट्टी आहे काय, नाही का. पण मी जेव्हा NVC हे बघत होतो तेव्हा मला असं वाटतं की सुख म्हणजे काय, तर सुख म्हणजे खरं म्हणजे खरा खुरा संपर्क असणे. एखाद्याला प्रामाणिकपणे आपलं व्यक्त करणे आणि एखाद्याला एकानुभूतीने त्याचं ऐकून घेणं, हा जो काही संपर्क घेवाण-देवाण आहे, हृदयापासून देणं आणि घेणं, खरं म्हणजे मला असं वाटतं की सुख म्हणजे तेच आहे. मनुष्याला काय हवं आहे. कारण त्याच्या सगळ्या जरी भौतिक गरजा पूर्ण झाल्या तरी त्याची एक गरज राहतेच, जी त्याला सामाजिक बनवते, आणि ती म्हणजे संपर्क. येस. तर एखाद्या व्यक्ती जेव्हा तुम्हाला खरा-खुरा संपर्क करतो, तर तेव्हा तुम्ही वेळ पण विसरून जाता आणि आपण म्हणतो की जे जाऊ द्या आपण याच्याशी भेटू. किंवा एखादा खरा-खरा तुम्हाला सांत्वन देत असेल, एकानुभूती ऐकून घेत असेल, तर त्यावेळेला पण तुम्ही सगळं विसरता आणि तुम्हाला वाटतं की येस हा विश्वासाचा व्यक्ती. आणि तिथं तुम्हाला जे काही मिळतं मला वाटतं सुख म्हणजे तेच असेल कदाचित. तर तुम्हाला काय वाटतं सुख म्हणजे काय? हाच प्रश्न आता आपण करूया, की काय आहे मग सुख? सुख म्हणजे नेमकं काय असतं? रीनाजी?
सुख. हम्म. सुख सुख म्हणजे अं, एक एक अनुभव और खुद से जुड़ाव. वा, छान. Yes. और कुछ बोलना चाहिए? जब से एनवीसी से जुड़ी हूँ तो काफी सारी भावनाएं मैं महसूस कर पाती हूँ और शोक मनाना भी एक जरूरी समझती हूँ, क्योंकि शोक मनाने के बाद कृतज्ञता का अनुभव होता है. जैसे शोक मनाने से जो दिल भारी होता है वो थोड़ा हल्का होता है और फिर कुछ जगह बनती है कुछ खुशी मनाने के लिए. तो पहले बहुत डर लगता था कि मैं अगर शोक मनाऊंगी तो शायद मैं, वो बहुत जैसे गहरी जगह है और उसमें से मैं बाहर नहीं निकल पाऊंगी. तो मैं डर के मारे भावनाओं को मैंने दबा दिया था और भावनाएं महसूस करना छोड़ दिया था. तो क्या होता है ना कि जब हम दुख की भावना को दबाते हैं तो सुख की भावना भी छूट जाती है, जैसे डिफॉल्ट सेटिंग बन जाता है. तो तब से मुझे लगा कि नहीं, भावनाएं जरूरी है, मार्शल जैसे कहते हैं, और क्षमता बढ़ानी है कि मैं ज्यादा से ज्यादा भावनाएं महसूस कर पाऊं और उसके आगे उसकी जैसे आपने बताया हंसराज कि भावनाएं हमें जरूरतों से जुड़ाती है. तो यही तरीका है ना, ये पासवर्ड जैसा है. अभी जूम में आने के लिए पासवर्ड लगता है ना, वैसे जीवन को पूरी तरह से जीने के लिए ये भावनाओं का जो पासवर्ड है कि वो महसूस करना जरूरी है. तभी हम हमारी सारी जरूरतों से मिल पाएंगे और उनको पूरी कर पाएंगे या उनका महत्व जान पाएंगे. ये लगता है बस. तो रीना जी ने आपने बहुत अच्छा बताया. म्हणजे आपण खूप सुंदर मेसेज पण दिलाय की जर आपण हलकं झालो नाही का, आपल्या शोक व्यक्त करून जे काही आपण धरून ठेवलेलं आहे ते जेव्हा आपण व्यक्त होतो, हलकं होतो, तर त्यावेळेला आपल्याला सुखाचं पण सुखाला येण्यासाठी आपण एक रस्ता बनवत असतो. आणि म्हणून तो पासवर्डचाच आपण उत्सव मनवतोय खरं म्हणजे. यस, हाच तो पासवर्ड, हेच ते शब्द आहे ते तुम्ही व्यक्त करणार आपली भावनिक स्थिती आणि मग आपली गरज पूर्ण होण्यासाठी समोरचा मग तुम्हाला मदत करू शकेल. तर थँक्यू रीनाजी. खरं म्हणजे हे तुमचं कृतज्ञता आम्ही याच्यासाठीच व्यक्त करत असतो की तुमच्या अनुभवाची ही जी काही शिदोरी आहे ती आम्हाला मिळत असते. राजेश सर, काय ऍड करायचं किंवा तुम्हाला काय वाटतं सुख म्हणजे काय? हा, म्हणजे माझ्या जीवनामध्ये पण ती एक गोष्ट झाली की दुःखाच्याच वलयात मी एवढं राहिलो एनव्हीसीच्या अगोदर, तर ते सुखाची अनुभूतीच नाही घेता येत होती. आणि सुख हे एक प्रकारे माझ्यापासून म्हणजे जस्ट एकदम क्षणिक आहे किंवा काल्पनिक आहे, या दोघी भावनेत असायचं किंवा लांब आहे खूप. आणि ज्या वेळेस मी माझ्या स्वतःशी जुडायला शिकलो एनव्हीसीच्या माध्यमातून आणि माझ्या भावनांना ओळखून त्यांना अभिव्यक्त करायला शिकलो गरजांच्या माध्यमातून, तेव्हा मला कळायला लागलं की नाही, सुख ही पण एक निरंतर अवस्था आहे की जी आपण जगू शकू किंवा जिला आपण तिच्या सोबत राहू शकू. तर तो एक सुंदर अनुभव माझा त्या एनव्हीसीत त्या पद्धतीने राहिला की जर मी भावना ओळखू शकलो आणि त्याला अभिव्यक्त करू शकलो तर आपोआप माझी जे माझ्यातले म्हणजे दुःखद भावना होत्या त्यांना व्यक्त केल्यानंतर ज्या खालीपणा होता त्या खालीपणामध्ये जसं तुम्ही म्हटले की ती एक तटस्थतेची भावना असते, पण ती तटस्थतेची म्हणजे ती निगेटिव्ह भावना नसते. तर ते एक रिकामा झाल्यानंतर जो मोकळेपणा असतो,
जो हलकेपणा असतो ती एक जी भावना असते, तर त्या पद्धतीचा तो एक अनुभव सुखाच्या संदर्भात किंवा ह्या प्रक्रियेला धरून एनव्हीसीच्या प्रक्रियेला धरून मी अनुभवतो. येस, थँक्यू अंतराज. थँक्यू राजेश. तुमचं ऐकून मला एक अनुभव पण सांगावा असं वाटतं की एनव्हीसी आम्ही जेव्हा नवीन नवीन शिकलो होतो आणि कन्व्हेन्शनच्या आधी एक वर्कशॉप घ्यायचा आम्ही विचार केला होता. तर आम्ही एका बीएड कॉलेजमध्ये गेलो होतो. म्हणजे मी आणि माझा एक मित्र होता आणि राजेश नेरला राहत असल्यामुळे तिथं मलाच प्रचार करायला जावं लागलं होतं. पण नवीन नवीन एनव्हीसी काय मला सांगण्यासाठी बऱ्याच वेळा अडचणी यायचे. तरी पण मी थोडी डेअरिंग केली आणि महिलांच्या कॉलेजमध्ये गेलो. तर तिथल्या प्रिन्सिपलला तर मी सांगितलं एनव्हीसी काय आहे, त्या फार इम्प्रेस झाल्या. त्या म्हटलं की असं करा, मग चला लेक्चर हॉल आहे तिथंच चला आणि तुम्ही तिथं त्यांना सांगा, मग ते येतील. आणि मग मला वाटलं अरे वा, चांगली संधी आहे. आणि मी जेव्हा गेलो तर सगळे उभे राहिले आणि त्यांना सगळ्या मुली होत्या, एकदम सुंदर सुंदर मुली अशा ड्रेसमध्ये. तर मी गेल्यानंतर माझ्यावर इतकं असं दडपण आलं, मी एकदम नर्वस झालं की अरे एवढ्या काही मिनिटासाठी तर मी ब्लॉकच झालं, काय बोलायचं तेच मला सुचलं नाही. आणि मग नंतर मला अचानक आठवलं की मार्शलने पण एक पुस्तकात असाच अनुभव लिहिला होता की तुमची भावनिक परिस्थिती मग सांगा तुम्ही. आणि मग मी थोडा श्वास घेतला आणि मग सांगितलं की खरं म्हणजे मी थोडासा घाबरलोय, नर्वस झालोय, कारण तुम्ही सगळे मुली आहात. आणि खूप सगळे लगे हसायला लागले. एवढे हसले आणि सगळं मग रिलीज झालं आणि मग मी पण थोडा रिलॅक्स झालो आणि म्हटलं हो आता मग मी काय सांगतोय. आणि आम्ही मग एक संपर्काची पद्धत घेऊन आलोय असं सगळं सांगितलं. आणि काही मिनिटाचा तो माझा जो काय डेमो आहे तो सक्सेस झाला. तर तेव्हा मला पण एक रिअलाइज झालं की आपण जेव्हा प्रामाणिकपणे आपली भावनिक दशा व्यक्त करू शकतो तर त्यावेळेला आपली जी काय गरज आहे ती पूर्ण व्हायची शक्यता वाढून जाते. तर थँक्यू राजेश, तो अनुभव मला आता आठवला इन्स्टंट. अजून कुणाला सांगायचं आहे की मग चूक म्हणजे नेमकं काय असतं? हा जो मराठी ग्रुप आहे आणि मराठीमध्ये एक सिरियल चालू आहे, चूक म्हणजे नेमकं काय असतं? तर तुम्हाला काय वाटतं मग? तुमच्या मते काय आहे चूक म्हणजे? जयदीपजी? सर मला वाटते की चूक म्हणजे जेव्हा आपण एखादी चांगली कृती करतो ना, तर त्याच्यातून जो आनंद मिळतो तर मला वाटते तो सुख आहे. आणि जेव्हा आपण उपभोग करण्याचा प्रयत्न करतो किंवा इंद्रियांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तर काही वेळासाठी आपल्याला आनंद मिळतो, पण त्याच्यामध्ये खूप सारं दुःख पण दडलेलं असतं. तर ते नेमकं सुख असू शकत नाही. कारण पण मला वाटते की ती कृती असते एक प्रकारची, ज्याच्यातून आपल्याला आनंद होतो आणि इतरांनाही आपण म्हणजे त्या चांगल्या कृतीतून काहीतरी देत असतो. तर मला वाटते ते सुख आहे. जेव्हा तो अनुभव आपल्याला येतो की समोरच्या व्यक्तीला म्हणजे सोबत आपण काहीतरी कनेक्शन फील करत आहोत आणि काहीतरी एक चांगली भावना निर्माण होतात त्याच्या प्रती. तर तेव्हा मला वाटते की तेव्हा सुखाचा अनुभव येतो. येस. येस जगदीपजी, जयदीपजी. बऱ्याच वेळा कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो आणि आपल्याला वाटतं की तेच सुख असेल. आणि मग कधी कधी ते टेम्पररी असतं, परत आपल्याला वाटतं की आणखी काय करावं. तर आपण मग आता हे बघणार आहोत की काही गरजा असतात. आपण तिसरा जो काही भाग बघतो एनव्हीसीचा, आपण गरजा व्यक्त करतो आणि गरजा पूर्ण किंवा अपूर्ण राहिल्या तरच मग त्या भावना निर्माण होतात. तर मार्शल असं पण म्हणतात की भावना या गरजांमधून निर्माण होत असतात. तर मग काही गरजा मी सांगणार आहे आणि त्याच्यातून मग तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे जर ती पूर्ण झाली तर कोणती भावना निर्माण होऊ शकते आणि जर ती अपूर्ण झाली तर कोणती भावना निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, कळला माझा प्रश्न? उदाहरणार्थ मी आता शारीरिक काही गरजा असतात जसं हवा, पाणी, अन्न, विश्रांती. तर समजा हवा आपल्याला मिळाली नाही तर आपण गुदमरतो, ही आपली भावना निर्माण होते. आणि मग हवा मिळाली किंवा छान हवा, हवेशीर वातावरण असलं तर आपल्याला हायसं वाटतं. तर या दोन भावना आहेत, पूर्ण आणि अपूर्ण. तर आपण आपल्या भावनांचा शब्द वाढवण्यासाठी ही एक्सरसाइज करणार आहोत. तर
जर आपल्याला पाणी मिळालं नाही, पाणी, तर आपल्या काय भावना असू शकतात? तर काय वाटतं तुम्हाला? पाण्याची गरज आपली पूर्ण नाही झाली तर आपल्याला काय वाटतं? दीपाली जी. योगेश, रागिनी, आवाज येतोय? तर आपण बघणार आहोत की पाणी ही आपली गरज आहे, ती पूर्ण जर झाली तर काय भावना निर्माण होतील आणि अपूर्ण राहिली तर काय भावना निर्माण होऊ शकतात. आपण सुरुवातीला शारीरिक गरजा आहे कारण त्या सोप्या पण आहे आणि नंतर आपण थोड्या अजून काही गरजा पण बघणार आहोत. कुणी पण सांगितलं तर चालेल. पाणी जर नाही मिळालं तर कोणती गरज आपली पूर्ण होत नाही, कोणती भावना निर्माण होते आपली? मला वाटतं की पाणी जर मिळालं तर संतुष्ट झाल्यासारखं वाटतं. आणि जर पाणी जर नाही मिळालं आणि त्यावेळेस खूपच गरज आहे तर एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते आणि बेचैन झाल्यासारखं वाटतं अगदी. कारण शरीराची ती गरज असते. येस येस. थँक्यू जयदीप जी, आपण एकदम परफेक्ट शब्द सांगितला. विश्रांती जर मिळाली नाही आपल्याला तर काय भावना निर्माण होते? चिडचिड होत आहे आणि मिळाली तर रिलॅक्स चिडचिड वाटतं. आणि मग रिलॅक्स मिळालं तर रिलॅक्स वाटतं. येस. आणखी एक मी गरज बघितली ती होती ह्युमर, विनोद. कारण माझा जो काही स्वभाव आहे त्याच्यामध्ये ह्युमर जास्त आहे असं माझे जवळचे लोक म्हणतात. आणि ह्युमर जर का गरज आहे आपली, विनोद, तर तुम्हाला काय वाटतं जर विनोद नसेल तर कोणती गरज पूर्ण, कोणती भावना निर्माण होईल? राजेश. येस, जर म्हणजे जीवनामध्ये जर ह्युमर असेल, तो एक विनोद असेल किंवा हास्यता असेल तर एक खुलेपणा निर्माण होतो, एक एक हलकेपणा असतो, एक आनंदी असतो मनुष्य. आणि नसला तर एक खिन्नता असते. कंटाळवाणा असतो, उदास असतो, कंटाळवाणा असतो, उदास असतो. येस येस. थँक्यू. पण ऍड करू कुचंबणा होते, थोडासा मोकळेपणासाठी ह्युमर आवश्यक आहे आणि गुदमरल्यासारखंही होतं की काय आपलं जीवन बोरिंग. येस. तर थँक्यू. ह्युमर बद्दल पण जेव्हा लाफ्टर चॅलेंज जेव्हा सुरुवातीला चालू झालं होतं तर त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये असं होतं की मी असंच काही शो मध्ये जाईल आणि स्टँडअप कॉमेडी करत. तर माझ्या खूप छोट्या छोट्या डायऱ्यांमध्ये मी खूप सारे असे जोक लिहून ठेवले होते. पण मला त्याचा आत्ता अलीकडे एक गोष्टीचा त्रास पण झाला. कारण जेव्हा मी माझ्या पत्नीला ऐकत होतो, ती जेव्हा एक गंभीर विषय सांगत होते त्यावेळेला माझ्या स्वभावाप्रमाणे मी काही जोक केले त्याच्यावर. आणि मग परिस्थिती बिघडली आणि मग मला नंतर मला लक्षात आलं की परिस्थिती बिघडते आणि मग मी हे पण म्हटलं की खरं म्हणजे मी गंभीरतेने ऐकायला पाहिजे होतं, पण मी असा जोक केला. तर ते परिस्थिती जरी मी सांभाळली तरी पण माझा असा अनुभव आला, कधी कधी चुकीच्या वेळेला केलेला जोक पण कधी कधी तो काय म्हणतात जीव अंगाशी येऊ शकतो. तर आणखी एक गरज आहे आपली ती म्हणजे प्रामाणिकपणा. तर समजा आपल्याला प्रामाणिकपणा मिळाला नाही, दिसला नाही, तर आपल्या काय भावना निर्माण? सुखद.
आणि नाही मिळाली प्रामाणिक तर काय निर्माण होतं? दुःखद भावना कोणत्या? कुणाला सांगायला आवडेल? बऱ्याच वेळा आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जातो किंवा एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथं आपल्याला लगेचच काहीतरी पाहिजे असतं. आपल्याला लगेच सर्व्हिस पाहिजे असतं आणि काही कारणाने समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याला टाळतोय असं वाटतंय किंवा तो वेळेवर करत नाही, तर त्यावेळेला आपण लगेच म्हणतो, की "काय पगार कशाचा घेता तुम्ही?" नाही का? तिथं प्रामाणिकपणा दिसत नाही आणि मग त्यावेळेला आपल्या मनात काही भावना निर्माण होतात. प्रामाणिकपणा ही गरज पूर्ण करण्यासाठी निराश. येस, आपण निराश होतो, संताप पण येतो कधी-कधी. आणि मग पूर्ण झाली तर समजा एखादा 9 वाजता ऑफिस आहे आणि 8:45ला आला आणि तुम्हाला बघून म्हणलं, "आणा तुमचं लगेच करून देतो." आणि त्याने केलं आणि हसून म्हटलं, की "सर पुन्हा या काही असलं तर." मग काय खुश निर्माण होतं? खुशी और कृतज्ञता. येस. आश्चर्य वाटेल पहिलं, की असं कसं झालं? येस, आणि आश्चर्यामध्ये थोडासा हे पण आहे, काय त्याला म्हणतात, पूर्वानुभव. की अरे आता आज कसं काय नाही? सूर्य पश्चिमेला कसा काय उगवला? येस. येस, आश्चर्य पण वाटेल आपल्याला, की स्टेट बँकेचं सगळे असे असतात. तुम्ही कसे काय एवढे लोकं, नाही का? येस. आणखी एक गरज आहे आपली सुरक्षा. जर ही नाही मिळाली, तर आपल्या काय भावना निर्माण होतात? आपल्याला सगळ्यांना सुरक्षा हवी असते. समजा आपण लस घेतली आणि घेतल्यानंतर मग आपण म्हणतो, की आता आपल्या घरातल्या सगळ्यांचे 2 डोस पूर्ण झाले. मग आपल्या भावना काय असतात? सगळे सुरक्षित आहात ना? येस, निश्चिंत होतो आपण, निश्चिंत. हां. येस, वाटते. निश्चित होतो. येस, सुरक्षित वाटतं ही पण भावना आहे. सुरक्षा ही गरज आहे आणि सुरक्षित वाटतं. येस, निश्चित पण होतो आणि आपण. भीती वाटते. नाही नाही मिळाली तर. हां, येस, नाही मिळाली तर भीती वाटते, की अरे आम्हाला कोणाचेच डोस झाले नाही आणि एक कोरोना पेशंट आताच एक माणूस गेला ज्याला नंतर आढळलं की कोरोना होता, तो पेशंट होता. तर आपल्याला भीती पण वाटते. तर अशाच काही आपण भावना आपण आता बघणार आहोत आणि त्या भावनानंतर आपण थोडं थांबायचंय आणि असा प्रसंग आठवायचा आहे, की ज्यावेळेला त्या भावना निर्माण झाल्या. तर 1-1 मिनिटात काही सेकंद आपण थांबूया ते ऐकून. मला वाटतं वेळ आपला किती आहे? आहे ना अजून राजेश? येस. येस, 25 येस. हो, 5 मिनिटं कॅरी आहेत. ऑन, कॅरी ऑन. या, या. येस, येस. तर उदासीन हा शब्द, उदासीन ही भावना आहे आणि उदासीन आपण असं बघायचं आपल्याकडे काही सेकंद आणि आपल्याला ही भावना केव्हा निर्माण झाली असा प्रसंग आठवायचा आणि तो सांगायचा. जेव्हा माझ्या घरातले म्हणजे माझी मुलं वगैरे मामाकडे जातात आणि माझी मिसेस पण म्हणते की मी पण जाऊन येते आणि 1-1.5 तास होतो आणि नंतर मी एकटाच असतो. तर त्यावेळेला मला एक उदासीन होऊन जातं मी आणि मग मी काहीतरी आवाज करतो म्हणजे गाणे लावतो किंवा असं काहीतरी करतो. तर आणखी मला ऐकायला आवडेल की तुम्हाला मग असं केव्हा वाटतं? उदासीन केव्हा वाटतं? एक रिसेंट माझा अनुभव झाला. मी घरी गेलो होतो. बरं म्हणजे इकडे आसामला आल्यानंतर गावी नाशिकला गेल्यानंतर 2-3-4 दिवस घरीच होतो मी. म्हणजे आठवडाभर घराबाहेर कुठं मावशीकडे गेलो. थोडासा असा विचार करत होतो की काही मित्र आहेत ज्यांच्या मी जेव्हा नाशिकला होतो रेग्युलर संपर्कात होतो. थोडा विचार करत होतो तर मला कोणीच फोन केला नाही किंवा विचारलं नाही काय तो कसा आहे. तर तो
तर तेव्हा किंवा तुम्हाला उदासी- रिलेटिव्ह म्हणा काही, तर त्यावेळेस मला खूप असा उदास फील होत होता. म्हणजे घरी होतो मी, पण तरी स्टील तो फील मला आला. Yes. कुठली गरज पूर्ण नाही झाली असं वाटतं तुम्हाला? मग काय गरज होती तुमची? आपले गरज हा की ते कम्युनिकेशन हवं होतं त्यांच्याकडनं. म्हणजे खूप डिस्टन्स नंतर मी क्लोज आलो, म्हणजे कमबॅक आलो होतो. आणि पण नाही, मग ते असं थोडस म्हणजे निगेटिव्ह साईड बनू शकतं विचारांची ती, एक्सपेक्टेशनचा भाग वगैरे. पण त्यावेळेस खूप असं उदास वाटत. कदाचित काय माहिती, मी त्या फीलला उदास म्हणत असो, पण तो होता थोडा एम्प्टीनेस सारखं फील होत भरलेला असताना. हा योगेशजी, म्हणजे जेव्हा आपण परिवारात असतो आणि आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीतरी विचारावं, आपल्याशी कोणतरी बोलावं, आणि तेव्हा कोणीच आपल्याशी बोलत नसतं, त्यावेळेला कदाचित आपल्याला एकटेपणा, उदासीनता वाटू शकतो. पण समजा जर तुमच्याशी सगळ्यांनी लगेच मग बोलले असते तुमचा चेहरा पाहून, आणि मग तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं असतं, तर तुमची गरज जेव्हा पूर्ण झाली असती समजा, मग काय वाटलं असतं तुम्हाला? ऍक्च्युली ते इमॅजिनरी असल्या कारणाने मी एवढं काही रिॲक्ट नाही होऊ शकत एक्झॅक्टली तुमच्या प्रश्नात. पण हा छान वाटलं असतं. अरे हा, ते म्हणजे ती नीड म्हणजे ती राईजच झाली नसती माइंड मध्ये. क्या पता, नाही तर असं वाटलं असतं ज्यांनी कॉन्टॅक्ट केला ते सोडून अजून काही दुसरे जवळचे आहेत, त्यांनी नाही केला कॉन्टॅक्ट, असं सुद्धा ती एक नीड राईज होऊ शकली असते. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं, काहीतरी कमी राहून जात. हा, तर योगेशजी, आपण खरं म्हणजे त्याचाच सराव करत आहोत की आपली भावनिक स्थिती आपल्याला स्पष्टपणे सांगता यायला पाहिजे, व्यक्त करता आली पाहिजे. तेव्हा मग आपली जी काही गरज आहे, समजा तुम्ही सांगितलं कोणाला तरी की आई मला उदास वाटतंय कारण कुणीच माझ्याशी बोलत नाही, आणि असं आपण बोलत नाही, त्यावेळेला आपण काय म्हणतो की यार काय उपयोग माझा इथं येऊन, इतकं लांबून मी सुट्टी घेऊन आलो आणि एकालाही वेळ नाही. असं म्हटल्यानंतर कोणाला कळणारच नाही का तुम्हाला म्हणायचं काय. किंवा जसं तुम्ही म्हटलं ना की छान आणि चांगलं, तर मार्शल याला म्हणतात की हा, किंवा रोलोमय आत्ताच आपण ऐकलं, तर बिगुलाचा आवाज या, बिगुलाचा आवाज कसा एकच सारखा असतो नाही का, चांगलं वाटलं, वाईट वाटलं. पण जसं मी म्हटलं की आपल्या भावनांचे खूप सारे शब्द आहेत, इंग्रजीमध्ये तर 2000 काहीतरी शब्द आहेत, पण ते आपण वापरत नाही, किंवा आपल्याला ते कसं वापरावं हे माहीतच नाही. आणि आपण आज तेच बघणार आहोत की आपल्याला संगीतातले जे काही बारीक बारीक धून आहे नाही का, आपण ऐकतो, मग बासरी वाजते, मग दुसरं काहीतरी, आणि आपल्याला संगीत खूप छान वाटतं. आपल्याला लगेच लक्षात येतं, अरे हे तर व्हायलिन वाजतंय, इथं आता तबला वाजतोय. तर तसं आपल्याला ओळखता यायला पाहिजे आपली भाषा, वेगवेगळे संगीतातले धून, जसं आहे की आता मला उदास वाटते, निराश वाटते, हताश वाटते, दुःख वाटतंय, हताश झालेलं आहे, हेल्पलेस झालेलं आहे. हे जेव्हा आपण मांडतो, तर त्यावेळेला आपली स्पष्ट भावनिक स्थिती जेव्हा समोरच्याला कळते, तर त्यावेळेला आपली जी काही गरज आहे तिच्यापर्यंत पोहोचायला त्याला मदत होते. तर थँक्यू योगेश. अजून कुणाला आठवतंय असा प्रसंग जेव्हा तुम्हाला वाटतंय की उदासीन झालो? मी सांगू इच्छिते. आज सकाळचाच एक प्रसंग आहे. माझ्या घराच्या साईडला एक रेस्टॉरंट आहे. मी तिथे गेली होते ब्रेकफास्ट साठी, आणि माझ्या टेबल समोर एक अबाव 40 इयर्स एक काका बसले होते, आणि मी पण बसली समोर, आणि आम्ही दोघं अपोजिट बसलेलो होतो. आणि जसं माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं, तर ते खूप रडत होते. म्हणजे त्यांचे आसू पण टपकत होते आणि डोळ्यात खूप पाणी होतं. तर त्यांना पाहून मला पण, म्हणजे माझ्या डोळ्यात पण पाणी आलं, आणि ते माझ्यासाठी अननोन होते. त्याच्यामुळे माझ्या मनात सुरू होतं की मी विचारू का त्यांना काय झालं. पण मी कधीच त्यांना बघितलं नाही या एरियामध्ये,
आणि मी पण खूप इमोशनल झाली त्यावेळेस. आणि मग मी स्वतःच थोडी रिलॅक्स झाली आणि मग स्वतःच मनाला सांगितलं, की त्यांचे जे पण काही प्रॉब्लेम्स असेल, जे काही झालं असेल, तर ते पटकन सॉल्व्ह हो, असं जे काही आहे त्यांना. आणि मग लगेच त्यांना असं वाटलं, की मी त्यांना ऑब्झर्व्ह करत आहे आणि मग त्यांनी त्यांचे अश्रू पुसले आणि मग ब्रेकफास्ट आला आणि मग ते आपला ब्रेकफास्ट एन्जॉय करत होते. सो तर तेच मग जेव्हा दुसऱ्या क्षणाला जेव्हा ते ब्रेकफास्ट एन्जॉय करत होते, तेव्हा मला चांगलं वाटलं, की आणि पहिल्या वेळेस मला खूप इमोशनल वाटलं त्यांच्याकडे पाहून. रागिनीजी, म्हणजे आम्हाला आम्हाला पण ते प्रसंग जेव्हा आम्ही ऐकतोय तेव्हा पण आम्ही पण भावनिक झालो. कारण आपल्या पण आत खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात ज्या आपण शोक व्यक्त केलेला नसतो आणि म्हणून एखाद्या व्यक्तीला शोक व्यक्त करताना पाहून तो संसर्ग आपल्याला पण आणि आपल्याला पण रडूशी वाटतं. आणि विशेष म्हणजे महिलांमध्ये खूप छान असतं ते दुसऱ्यांचं दुःख पण शोक पण व्यक्त करतात. काय आणि माणसांना असं लेबल लावलेलं आहे की माणसाने रडायचं नसतं नाही का, पुरुषांनी रडायचं नसतं. पण त्यांना पण वाईट वाटत असतं, पण ते आतल्या आत कुठंतरी ते हे करत असतात. तर रागिनी छान तर येस रीनाजी. हंसराज, आप आज शुरुआत में बोले कि आपको नर्वस लग रहा है, और अब इस क्षण में आपको कैसे लग रहा है? येस, म्हणजे थोडं म्हणजे मला थोडं हलकं वाटतंय आणि आनंद पण होतोय की मी न्याय देऊ शकलो असं वाटतंय, किंवा माहित नाही आता ते कसं, पण मला आता बरं वाटतंय आणि हलकं वाटतंय एक्सप्रेस केल्यानंतर. आणि तो बिना तैयारी किए अगर आप ऐसा सेशन लेते हैं, तो तैयारी के साथ कैसा सेशन लेंगे? हाँ, यस, थैंक यू. बहुत ही आभार। और अच्छा लग रहा है मुझे कि आप में क्षमता, और आपने जिस तरह से, और कभी कभी ना ये भावना जो नर्वस वाली अगर हम बता देते हैं ना पहले, तो वो भी हल्कापन देता है कि भावना जो भी है उसको बता देना। और सारे लोग, जो हम लोग, पूर्वा ने भी बताया कि आपण जाए ना, तो एक अपनापन लगता है। पुरुष भावना बताते हैं, जैसे रागिनी ने कहा, सामने जो व्यक्ति बैठे थे वो रो रहे थे, भले अकेले में रो रहे थे शायद, लेकिन ये सारी एक जीवन को जीने की कला मैं मानती हूँ। तो बहुत बहुत धन्यवाद कि अच्छा सेशन हुआ, बहुत सीखने को मिला। तो ये मैं कहकर या आपका अप्रिशिएशन कर। येस, थँक्यू. राजेश, तुम्हाला काय जोडायचं आहे किंवा कन्क्लुजन करायचं? पण म्हणजे रागिणीचा आभार, कारण की याच्यानंतर जो भावनांचा पुढचा टप्पा आपण घेणार आहोत, की त्या प्रसंगाने आपल्याला का गैरवरून आलं, याच्यात दोन मुद्दे असू शकतात आहे ना. तर कदाचित तो त्याच्यासोबतचा जुडाव पण असेल, किंवा कधी कधी ती भावनिक गुलामगिरी पण असेल. तर नेक्स्ट सेशन्स मध्ये कदाचित आपण त्याला अजून स्पष्टतेने बघण्याचा प्रयत्न करूयात, की खरंच हा जुडाव आहे तर तो कसा ओळखायचा, आणि जर ही भावनिक गुलामगिरी असेल तर तिला कशी बाजूला करायची. तर थँक्यू रागिणीजी, म्हणजे तुम्ही एक नवीन विषयाची उत्पत्ती केली शेवटी. तर ग्रेट. यस. सेशनच्या संदर्भात सांगायचं झालं तर म्हणजे मी जे कुतूहल होतो, आणि ती कुतूहलता माझी पूर्ण झाली काही गोष्टींच्या संदर्भातलं. जसं गरजांहून पुन्हा भावनात येणं, तर ही गोष्ट मला सुंदर वाटली, किंवा भावनातनं परत निरीक्षणात जाणं, तर ही गोष्ट पण मला सुंदर वाटली. तर
ते जे जम्पिंग आहे, कारण की आपण ट्रॅडिशनली जाऊ शकत नाही, म्हणजे तेच पारंपरिक भावना, निरीक्षण भावना, गरज विनंती, तर याच आधाराने आपण जाऊ शकणार नाही. तर आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असं पॉपअप सारख्या घडतात ना, तर त्या गोष्टीचं जे संतुलन तुम्ही केलं तर ते खूप सुंदर झालं आज माझ्याकडून. एवढंच. येस, थँक्यू. तर आता आपण आपल्या या सेशनच्या शेवटच्या भागाकडं आलो आहोत. तर याच्या आधी आपण हा सेशन संपवू. तर कुणाला काही वाटत असेल काही बोलावं असं, तर कृपया आपला माईक चालू करा आणि लगेच सांगा, व्यक्त व्हा. येस. रागिनी, दीपाली, जयदीप, योगेश. मी एवढंच म्हणेन की धन्यवाद, आणि तयारी नसली तरी तुम्ही तयारच असतात असं वाटायला लागलं. थँक्यू. थँक्यू. येस. थँक्यू. म्हणजे खरं म्हणजे तुम्ही जेव्हा म्हटलं ना आपलेच आहेत सगळे, तर तो पण विश्वास आला मला जरा. थँक्यू तुम्हाला पण तुमच्या एनकरेज केल्याबद्दल थँक्स. तर कुणाला काही बोलायचंय की मग आपण कन्क्लुजन करूया. येस. तर शांतता पण ही पण एक गरज नाही का, शांती. तर ठीक, म्हणजे याचा अर्थ असं समजा की ते उतरत आहे असं मी घेतो. तर आज आपण हेच बघितलं. मी निरीक्षण बघितलं आधी, त्याच्यानंतर आपण मग निरीक्षणानंतर आपण भावना व्यक्त करायच्या, आणि भावना व्यक्त करताना आपले विचार बाजूला ठेवायचे, आणि भावनांचे हे फक्त शब्दच असतात, जो पूर्ण वाक्य नसतं, हे आपण बघितलं. आणि त्यानंतर आम्ही आता भावनांची पूर्ण आणि अपूर्ण दुःखद आणि सुखद भावनांची एक यादी आम्ही ग्रुपवर टाकणार आहोत. तर त्या एक एक शब्दाला बघायचंय, त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवायचा त्या शब्दाबरोबर, आणि बघायचं की अशा भावना केव्हा निर्माण झाल्या होतात. असं जर केलं तर आपल्याला ते भावना ते वापरायला सोपं होतं, त्याची प्रॅक्टिस होते. तर आपण मग होमवर्क पद्धती जी आपल्याला सरांनी शिकवली, राजेश सरांनी, ती करूया, की आपण त्या लिस्टला आपण एका एका शब्दाला बघूया. कारण NVC एका ट्रेनरने पण असं सांगितलंय की तो शब्द वाचा, काही सेकंद त्याच्यावर विचार करा, आणि ते केव्हा निर्माण झालं तर ते बघायचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला ते वापरायला सोपे होते. तर आता आपण थांबूया. सगळ्यांचे खूप थँक्स. आणि खरं म्हणजे माझी तयारी नसताना पण मी जे काही करू शकलो, तर त्याचं श्रेय तुम्हालाच जातं, कारण तुम्ही खूप हार्टली ऐकून घेतलं. तर थँक्यू. थांबूया सर. बाय. येस. बाय सगळ्यांना. रे तुम्ही बी घ्या हंसराज. Yes. थँक्यू. Thank you. थँक्यू.